नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी जाती धर्माचं राजकारण करू नका, नाहीतर माझ्याशी तुमची गाठ आहे, अशा प्रकारचं वक्तव्य शिर्डीमध्ये बोलताना केलं. याला सगळं कारण होतं की भाजपच्याच काही समर्थकांनी भाजपच्या नेते असलेल्या नितेश राणे यांनी नगरमध्ये येऊन ज्या पद्धतीनं रामगिरी महाराज यांच्या विधानाचं समर्थन केलं, त्यावरून मला वाटतं सुजय विखे यांना या जाती धर्माचा मुद्दा आता महत्त्वाचा वाटला असावा. याआधी भाजपचे नेते हिंदू जन आक्रोश मोर्चा असेल किंवा लव जिहादचा मुद्दा असेल, याच्या विरोधात ठिकठिकाणी मोर्चे काढत होते. लोकसभा निवडणुकीच्या आधी नितेश राणे हे त्यांचे पोस्टर बॉय म्हणून, हिंदुत्वासाठीचे पोस्टर बॉय म्हणून सगळीकडे फिरत होते. त्याला कालीचरण महाराजांसारखा एक दुसरा चेहरा देखील जोडीला येऊन मिळाला होता. ठिकठिकाणी ही मंडळी हिंदू धोक्यामध्ये आहेत, हिंदू खतरे में है, अशा प्रकारची एक मांडणी या हिंदू आक्रोश मोर्चातनं करत होते. मात्र हा त्यांचा जो मुद्दा होता किंवा त्यांचं हे जे नॅरेटिव्ह होतं हिंदू विरुद्ध मुस्लिम या पद्धतीचं, त्या नॅरेटिव्हला लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला. महाराष्ट्रामध्येच भाजपला ज्या पद्धतीनं हिंदूंचं पोलरायझेशन करायचं होतं किंवा ध्रुवीकरण करायचं होतं, ते त्या निवडणुकीमध्ये घडू शकलेलं नाही. त्यामुळे अल्पसंख्याक असतील किंवा दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल, या सर्वांनी महाविकास आघाडीकडे आपला ओढा दाखवला, त्यानुसार मतदान केलं. मला वाटतं सुजय विखे पाटील यांच्या लक्षामध्ये ही चूक आली असावी. एकतर नगर हा जर जिल्हा आपण पाहिला तर हा परंपरागत भाजपचा असा तिथे कोणताही मोठा मतदार नाही आहे. एकतर हा सगळा जो जिल्हा आहे तो सुरुवातीपासून डाव्या चळवळींचा, शेतकरी कामगार पक्षांचा, कम्युनिस्ट पक्षाचा असा जिल्हा म्हणून राहिलेला होता. यानंतर त्या भागातल्या सर्व नेत्यांनी सहकार चळवळ या ठिकाणी रुजवली, वाढवली आणि त्या माध्यमातून आपलं सगळं राजकारण पुढे नेलं. या सगळ्या राजकारणाला जातीचा आणि धर्माचा तर अजिबातच गंध नव्हता. जे काय होते ते स्थानिक हितसंबंध होते, स्थानिक मुद्दे होते आणि आपापली सहकारी कारखान्यांची एक मतपेढी होती. या आधारेच बऱ्यापैकी नगरचं राजकारण फिरत राहिलं. मात्र जसं विखे पाटील किंवा इतर नेते हे भाजपच्या सोबत गेले, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की आपला जो जनाधार आहे तो जनाधार हा जो सर्वसमावेशक होता तो कमी झालेला आहे. ही भाजपची एक मांडणी आहे. भाजपच्या मांडणीमध्ये हिंदू हे प्रथम क्रमांकावर असतात आणि त्यानंतर ते इतर समाजाचा विचार करतात. 2014-2019 मध्ये भाजपने सबका साथ, सबका विकास आणि नंतर सबका विश्वास अशी घोषणा दिलेली होती. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या घोषणेचा काही पुनरुच्चार झाला नाही. उलट भाजपला जर स्वबळावर जास्तीत जास्त जागा मिळवायच्या असतील, भाजपला जर सत्तेत अग्रभागी राहायचं असेल, आघाडीवर राहायचं असेल, तर आपल्याला हिंदूंची वोट बँक ही भक्कम करणं गरजेचं आहे. आणि मग कोल्हापूर असो, नगर असो, छत्रपती संभाजीनगर असो, या ठिकाणी मोठमोठे मोर्चे हे नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली निघाले होते. औरंगजेबाचं पोस्टर लावण्याचा मुद्दा असो किंवा लव जिहादचा मुद्दा असतो, या निमित्तानं एक हिंदूंची एक एकजूट बांधण्याचा भाजपचा प्रयत्न होता. मात्र ही जी सगळी नावं तुम्हाला घेतली त्या कोणत्याही शहरामध्ये भाजपचा हा मुद्दा चालला नाही. आणि याची खंत मला वाटतं सुजय विखे यांच्या भाषणातून दिसून आलेले आहे. हे या भाषणातले मुद्दे तुम्ही यानंतर ऐका की सुजय विखे असं म्हणतायत की माझा जो पराभव झालेला आहे तो धर्माच्या आणि जातीच्या नावाखाली ज्या पद्धतीनं मतदारांची विभागणी करण्यात आली, त्यामुळे माझ्यासारख्या विकासाचं काम करणाऱ्या उमेदवाराचा पराभव झाला. आणि शिर्डीमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलेलं आहे. शिर्डी हे एकतर हिंदू धर्मीय असोत की मुस्लिम धर्मीय, या सर्वांचं एक भक्तीचं स्थान आहे. या ठिकाणी दोन्ही धर्मामधले मतभेद हे शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी मिटले जातात. त्यामुळं शिर्डी मतदारसंघात तर तो अजिबातच हिंदू मुस्लिमचा मुद्दा उपस्थित होत नाही. मात्र तरी नितेश राणे यांच्या आगमनामुळे, त्यांच्या मुस्लिम विरोधी वक्तव्यामुळे आणखीन आपल्याला फटका बसू शकतो, याची जाणीव सुजय विखेंना झालेली आहे. खरं तर त्यांनी याबाबतचं जर स्पष्टीकरण लोकसभा निवडणुकीच्या आधी जर दिलं असतं तर त्यांचा असा पराभव झाला नसता. नगर शहर असो किंवा राहुरीसारखं गाव असो, या ठिकाणी हिंदू आक्रोश मोर्चे निघाले आणि त्यामुळेच विखेंचा जो परंपरागत मुस्लिम मतदार देखील होता
तो त्यांच्यापासून दुरावला आणि त्याचाच फटका मला वाटतं त्यांना लोकसभेमध्ये बसलेला दिसतोय. आता हा धोका पुन्हा विधानसभा निवडणुकीमध्ये पत्करण्याची त्यांची तयारी नाहीये. त्यामुळं आपल्या पक्षाचं भाजपचं जरी धोरण हे हिंदूंना एकजूट करण्याचं आणि दुसरीकडे मुस्लिमांच्या विरोधात चिथावणी करण्याचं जरी असलं तरी आपण त्याला थारा देणार नाही. आपण त्याच्या विरोधात बोलत राहणार आणि नगरमध्ये जर असं कोणी केलं तर त्याची माझ्याशी गाठ आहे असं म्हणण्यापर्यंत त्यांचा इशारा गेलेला आहे. हा सर्व इशारा, ही सर्व आव्हानाची भाषा ही भाजपच्याच रणनीतीच्या विरोधात हे स्पष्ट आहे. त्यामुळे मला वाटतं विखेंनी मोठ्या आवाजामध्ये याबद्दलचा आपला रोष व्यक्त केलेला आहे. मात्र भाजपचे नेते यापासून काही धडा घेतील का? जे स्थानिक मुद्दे आहेत किंवा जे विकासाचे मुद्दे आहेत त्याच्यावरती निवडणूक व्हावी असं विखे पाटलांसारख्या नेत्याला वाटत असावं. भाजपमध्ये इतर पक्षांमधून जे नेते आलेले आहेत विखेंसारखे, त्यांना देखील ही हिंदुत्वाची झूल वागवणं हे फार अवघड होऊन बसतं आहे. त्याचाच मुद्दा या निमित्तानं, विखेंच्या भाषणाच्या निमित्तानं पुढे आलेला आहे. पण मला असंच वाटतं, जर विखे हे लोकसभा निवडणुकीच्या आधी जर बोलले असते, जाहीरपणे त्यांनी त्याच्याबद्दल मत जर व्यक्त केलं असतं तर नक्कीच त्यांना हा जो पराभव आहे त्यांचा तो टाळता आला असता. की आता विधानसभेमध्ये त्यांना पुन्हा कोणता धोका पत्करायचा नाहीये. जाती धर्माच्या राजकारणाचा थेटपणे उल्लेख करत आपली रणनीती, आपले डावपेच स्पष्टपणे सांगितलेले आहेत. भाजपच्याच विरोधात जाऊन ते खऱ्या अर्थानं बोललेले आहेत. पण मला वाटतं त्यांचा जो मुद्दा आहे त्याचा विचार भाजप नक्कीच करेल. कारण त्या पद्धतीच्या मुद्द्यानं हिंदू आक्रोश मोर्चाच्या नावाखाली भाजपला मतं मिळत नाहीत हे देखील लोकसभा निवडणुकीत दिसून आलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला की विखे यांचा जो मुद्दा आहे की ते भाजपच्या हिंदुत्वाच्या किंवा हिंदू एकजुटीच्या विरोधात ते बोलत आहेत की काय, किंवा त्यांना भाजपचं हिंदुत्वाचं राजकारण आवडत नाही असा पण त्यातनं काही अर्थ निघतो का? मला वाटतं तसा तो अर्थ निघतो आहे. तुम्हाला काय वाटतं आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.